नमस्कार मित्रांनो, माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन व सायली रूममध्ये असतात. तेव्हा अर्जुन या सायलीला बोलतो की तुम्ही फक्त मला साथ द्या, बाकीचं मी सर्व काही अटॅच करतो. तेव्हा आता सायली ही अर्जुनकडे बघत राहते, कारण सायली खूप टेन्शनमध्ये आलेली असते. ह्या महिपतची जी काही ऑर्डर आता ह्या सायलीला मिळालेली असते, तेव्हा सायलीला खूप टेन्शन आलेलं असतं. इकडे असं बघायला मिळतं की आता हा महिपत इकडे घरामध्ये फोनवर बोलत असतो. आता इकडे या पोलीस कॉन्स्टेबलला कॉल करतो आणि बोलतो की काय रे, तुला माझी आठवण आहे का? त्यावर हा पोलीस कॉन्स्टेबल बोलतो की अहो, मी तुमच्या कॉलची वाटच बघत होतो. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता अर्जुन हा सायलीला बोलतो की हे बघा सायली. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे मधुभाऊ जेलमध्ये असतात. बिचारे मधुभाऊ अगदी गाढ झोपेमध्ये असतात, फुल झोपेमध्ये असतात. तेवढ्यामध्ये हा महिपतने ज्या कॉन्स्टेबलला कॉल केलेला असतो तो कॉन्स्टेबल तिथे येतो आणि ह्या मधुभाऊंना चला उठा असा आवाज देऊ लागतो. तेव्हा बिचारे मधुभाऊ तरी पण फुल झोपेमध्येच असतात. त्यानंतर आता मधुभाऊ दचकतच उठतात आणि या कॉन्स्टेबलला विचारतात की काय झालं. तेव्हा हा कॉन्स्टेबल बोलतो की अहो, तुम्ही इथे झोपा काढत बसलाय आणि तिकडे तुमच्या आश्रमाच्या जागेचा स्टे संपलाय, उठलाय. असे पण आता हा कॉन्स्टेबल जेव्हा मधुभाऊंना सांगतो ना, तेव्हा मधुभाऊ खूप टेन्शनमध्ये येतात. त्यानंतर इकडे हा कॉन्स्टेबल या मधुभाऊंना बोलतो की गेला तुमचा आश्रम, आता तिथे फक्त दगडधोंडे याच्याशिवाय बाकी काही शिल्लक असणार नाहीये. असे पण हा कॉन्स्टेबल या मधुभाऊंना बोलतो. त्यावर आता मधुभाऊ या कॉन्स्टेबलकडेच बघत राहतात. त्यानंतर मधुभाऊ या कॉन्स्टेबलला बोलतात की नाही नाही, हे शक्य नाहीच आहे, तुम्ही खोटं बोलताय. असे पण आता मधुभाऊ या कॉन्स्टेबलला बोलतो. त्यावर आता हा कॉन्स्टेबल लगेच बोलून जातो की नाही हो, अहो तुम्ही काय बोलताय, ते शक्य केलं आमच्या महिपत साहेबांनी. असे जेव्हा हा कॉन्स्टेबल बोलताना तेव्हा आता कॉन्स्टेबलला ह्या बोलण्याचा पश्चाताप होऊ लागतो, कारण कॉन्स्टेबलच्या ह्या तोंडातून हे सत्य निघून गेलेलं असतं. त्यानंतर आता मधुभाऊ ह्या कॉन्स्टेबलला बोलतात की माझा जावई केस लढत आहे, त्यामुळे नक्की काहीतरी काही निकाल हा लागल्याशिवाय राहणार नाहीये. असे पण मधुभाऊ ह्या कॉन्स्टेबलला बोलतात. तर आता मधुभाऊ आता ह्या कॉन्स्टेबलला बोलतात की अहो, ते आश्रम नाहीये, तर माझ्या लेकरांचं एक ते मायघर आहे. तुम्ही एक काम करा, माझ्या सायलीला मला कॉल लावून द्या ना. असे पण मधुभाऊ या कॉन्स्टेबल समोर खूप रिक्वेस्ट करू लागतात. नंतर आता हा कॉन्स्टेबल खूप भडकतो आणि या मधुभाऊंना बोलतो की अहो, तुम्ही हे कसलं काही पण काय बोलताय, ते काही जमणार नाहीये, बसा तिकडे कोपऱ्यामध्ये गुपचूप, आम्ही नाही तुम्हाला कॉल बिल लावून देणार. असे पण हा कॉन्स्टेबल या मधुभाऊंना बोलतो. तर मधुभाऊंना खूप वाईट वाटतं. तरी पण आता हा कॉन्स्टेबल तेथून जाऊ लागतो. तर आता मधुभाऊ मोठमोठ्याने ह्या कॉन्स्टेबलला बोलतात की अहो प्लीज माझं ऐका ना, द्या ना माझ्या साऊला कॉल करून. असे पण आता मधुभाऊ या कॉन्स्टेबलला बोलतात, परंतु कॉन्स्टेबल काही ऐकायला तयार नसतो. पुढे असं बघायला मिळतं की आता मधुभाऊंना खूपच टेन्शन येतं. मधुभाऊ म्हणतात की आता काय करायचं, माझ्या लेकरांचं काय होणार. असे मधुभाऊ आपल्या मनाशी बोलत राहतात. त्यानंतर असे बघायला मिळतं की इकडे चैतन्य ह्या अर्जुन सायलीकडे येतो. चैतन्य ह्या अर्जुन सायलीला बोलतो की अर्जुन. तेव्हा मात्र सायली ही लगेच उठून उभी राहते आणि चैतन्यला बोलतं की अहो चैतन्य भाऊजी, मी तुमचीच वाट बघत होते आणि मिळाली काही तारीख. असे पण सायली या चैतन्याला विचारते. तर चैतन्य बोलतो की हो अर्जुन, आपल्याला उद्याचीच तारीख मिळाली असल्याचं अर्जुनला हा चैतन्य सांगतो. पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अर्जुन या चैतन्याला बोलतो की आपल्याला असे काही पॉईंट उद्या कोर्टामध्ये मांडावे लागतील की केस अगदी कॉम्प्लिकेटेड झाली पाहिजे. असे पण अर्जुन आता या चैतन्याला सांगत असतो. तेव्हा सायली बोलते की सर कसले पॉईंट हो. तर आता अर्जुन बोलतो की मिसेस सायली, तुम्ही यामध्ये काही पडू नका, तुम्हाला कोर्टाच्या काही बाजू माहीत नाहीये. त्यानंतर आता चैतन्य ह्या अर्जुनला बोलतो की आपल्याला उद्या सकाळी लवकर निघावं लागेल, चला मी झोपतो. असे म्हणत गुड नाईट म्हणत चैतन्य तेथून निघून जातो. काही सायलीच्या मनाला अजिबात शांतता वाटत नसते. सायली ही या अर्जुनला बोलते की हे बघा अर्जुन सर, आपण जर एकदा मंदिरामध्ये गेलो आणि मंदिरामध्ये जर जाऊन आलो तर माझ्या मनाला नक्की शांतता मिळेल. असे पण ही सायली आता या अर्जुनला बोलते. त्यानंतर आता अर्जुन ह्या सायलीला बोलतो की आता ह्या वेळी कुठे जाता तुम्ही देवळामध्ये, अहो एकट्या कुठे जाताय, मी येतोय तुमच्याबरोबर. असे पण आता अर्जुन या सायलीला बोलतो. पुढे असं बघायला मिळतं की नागराज धावत पळत या प्रियाच्या रूममध्ये येतो. नागराज या प्रियाला बोलतो की अगं प्रिया, आज पार्टी नेमकं करायची कुठे, पनवेलमध्ये करायची की मुंबईला जायचं की पुण्याला जायचं. पुण्यामध्ये जाऊन आपण डीजे लावून ही पार्टी करावीशीच वाटते मला, असं आता नागराज या प्रियाला बोलतो. त्यावर आता प्रिया ह्या नागराजला बोलते की अहो नेमकं झालं काय, तुम्हाला हे जे काही सेलिब्रेशन करायचं आहे त्याचं कारण काय. असे पण आता ही प्रिया या नागराजला विचारते. त्यानंतर आता हा नागराज या प्रियाला बोलतो की महिपतने अगदी जबरदस्त स्टे उठवायचं काम केलं, कारण आश्रमाच्या जागेवर जो स्टे लावला होता तो उठवायचा आता ह्या महिपतच्या हाताशी आहे, कारण महिपतने त्या ज्या काही कोर्टामध्ये जज आहे त्यांना हाताशी धरले. असे पण नागराज या प्रियाला बोलतो. त्यानंतर आता इकडे ही प्रिया बोलते की मला तर खूप टेन्शन आलं होतं, कारण त्या आश्रमामध्ये जे काही CCTV फुटेज होतं ना, त्यामध्ये मी सर्व काही समोर दिसणार की काही ही भीती माझ्या मनाला वाटत होती. असे पण आता ही प्रिया या नागराजला बोलते.
नागराज या प्रियाला बोलतो की एकदा तो आश्रम भुई सपाट झाला की तुझं टेन्शनच गेलं मग. त्यामुळेच मी म्हणतोय की ही पार्टी नेमकं कुठे सेलिब्रेट करायची असे पण नागराज या तन्वीला विचारतो. तेवढ्यामध्ये आता प्रिया व नागराज जेव्हा दोघे एकमेकांशी बोलत असतात त्याच रविराज तिथे येतात. रविराज लगेच ह्या प्रियाला आणि नागराजला बोलतं की कसले प्लॅन आणि काय चाललंय तुमचं. त्यावेळेस आता नागराज लगेच बोलतो की माझ्या मोबाईलचा प्लॅन संपलाय. तेव्हा मी हिला विचारित होतो की मोबाईलचे नेमकं काय काय प्लॅन असतात ते. तेव्हा ही मला बोलते की मोबाईलचे आमचे वेगवेगळेच प्लॅन असतात, आमच्या तरुण पिढीचे तर वेगवेगळेच प्लॅन असे. पण आता हा नागराज सर्व काही सत्य रविराजला खोटं बोलतो. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही तन्वी या रविराजला बोलते की मला सांगा बाबा तुमचं माझ्याकडे काही काम होतं का. तर रविराज बोलतात की हो तन्वी, मी तुला इथे हे सांगायला आलो होतो की आता प्रतिमाचा तुझ्याशी जितका काही वेळ तुला देता येईल तितका वेळ तू प्रतिमाला दे. त्या निमित्ताने काही होईना प्रतिमा तुझ्यावर प्रेम करायला सुरू होईल असे. पण आता हे रविराज या तन्वीला बोलतात तर नागराज लगेच आपलं तोंड वाकडं करतो. त्यानंतर तन्वी ही आपल्या बाबांना बोलते की बाबा इथून पुढे मी आईला सर्व काही वेळ देत राहणार आहे, मी कुणालाच वेळ माझा देणार नाही असे ही तन्वी या नागराज समोर रविराजला बोलते. त्यावर रविराज बोलतात की एक काम कर तन्वी, तू इथून पुढे आमच्याच रूममध्ये झोपत जा असे. जेव्हा हा रविराज या तन्वीला बोलतो ना तेव्हा आता तन्वी लगेच आपलं नाक मुरडते. त्यानंतर आता इकडे रविराज बोलतात की जोपर्यंत प्रतिमा ह्या घरात चांगली कम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत मला ह्या घरात झोपता येणार नाही, मला जवळच्या गेस्ट रूममध्ये झोपावं लागेल असे. पण आता रविराज या तन्वीला सांगतो. नागराज या रविराज समोर बोलतो की खरोखर प्रतिमा वहिनीला एकटीला सोडून जमणार नाहीये, तिच्यासमोर तन्वीला तरी झोपायला लावावं लागणार आहे असे. पण नागराज या तन्वीला बोलतो. रविराज तेथून निघून जातात. इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा नागराज या तन्वीला बोलतो की तुला पार्टी करायची आहे ना, मग आता कर तू पार्टी, आता तुला प्रतिमा आंटीबरोबर पार्टी करावी लागेल असे. पण रविराज या तन्वीला बोलतो आणि खूप मोठमोठ्याने हसू लागतो. दुसरीकडे असं बघायला मिळतं की सायली या अर्जुनला बोलते की सर तुम्ही माझं घर मला पुन्हा मिळवून देणार ना, असं मला तुमच्याकडून वचन हवं आहे. सायली खूप इमोशनल झालेली असते आणि सायलीची ही अवस्था बघून अर्जुन या सायलीकडेच बघत राहतो. सायली ही अर्जुनला वचन मागत असते. तर आता अर्जुन या सायलीच्या हातावर हात ठेवून या सायलीला असं वचन देतो की हे बघा सायली, तुमचं जसं घर आहे तसं तुमचं जे आश्रम आहे त्या आश्रमाला मी काही होऊन देणार नाही असं माझ्याकडून तुम्हाला मी वचन देतो असे. पण आता अर्जुन या सायलीच्या हातावर हात ठेवतो आणि सायलीला वचन देतो. सायली खूप खुश होते आणि समोर असणाऱ्या देवी मातेकडे बघते. इकडे आता अर्जुन सुद्धा देवी मातेकडे बघतो. दोघे आता या देवी मातेसमोर हात जोडून उभे राहतात. त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की कोर्टामध्ये केसची चालू असते आणि त्याच वेळेस आता या मैपतने या जज साहेबांना हाताशी धरल्यामुळे जज साहेब आता सर्वांसमोर सांगतात की आता जी ह्या आश्रमाची जागा होती ती पूर्णपणे जमिनी सपाट देण्याची वरून ऑर्डर आलेली आहे असे. पण आता जज साहेब आपला निर्णय सांगतात. त्याच वेळेस आता इकडे महिपत, साक्षी, प्रिया, नागराज सर्वजण इतके काही खुश होतात. परंतु इकडे सायलीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि मधुभाऊंना तर चक्करच येऊ लागते. सायली धावत पळत उठते आणि मधुभाऊंजवळ जाते आणि बोलते की ओ मधुभाऊ, तुम्ही असं काही करू नका, काय होतंय तुम्हाला मला सांगा ना, असे सायली ही मधुभाऊंना बोलते. त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता अर्जुन ह्या जज साहेबांना बोलतो की थांबा माय लॉर्ड, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की ज्या ठिकाणी एखादा खून होऊ शकतो ती जागा कशी जमीनबाबत होऊ शकते ते आम्हाला सांगा. हा कायदा माझ्याकडे नाही आहे, तर ही ऑर्डर वरून आलेली आहे. मी नाही बोलत तर कायदा ही सर्व काही बोलत असल्याचे. पण आता हा अर्जुन या जज साहेबांना बोलतो आणि त्यासाठी मला 1 दिवसांची मुदत पण लागेल असे. पण अर्जुन या जज साहेबांना सांगतो. तेव्हा आता महिपत खूप टेन्शनमध्ये येतो. महिपत या अर्जुनकडे बघत राहतो. तर मित्रांनो कोर्टात ह्या अर्जुनला 1 दिवसांची मुदत देणार का. आणि अर्जुन आता सर्व पॉईंट ह्या कोर्टासमोर मांडून आता सायलीला जे देवी मातेसमोर वचन दिलेलं आहे ते सायलीचं घर न पाडण्याचं वचन अर्जुन हा पूर्ण करू शकेल का. हे सर्व बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.